संभाजीनगरातून महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। अर्ज भरण्याआधी खैरेंच्या 92 वर्षांच्या आईनं त्यांना ओवाळलं आणि विजयी होण्यासाठी आशीर्वाद दिले। खैरेंचा अर्ज भरण्यासाठी आदित्य ठाकरे उपस्थित होते। चंद्रकांत खैरेंची लढत शिंदेंच्या शिवसेनेच्या संदीपान भुमरे यांच्याशी आणि एमआयएमच्या इम्तियाज जलील यांच्याशी होतीये। एमआयएमनं कोल्हापुरात महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपतींना समर्थन दिलंय। शाहू महाराजांनी आम्हाला फोन केला नाही, समर्थन मागितलं नाही, मात्र ते मोठे आहेत म्हणून आम्ही समर्थन देत असल्याचं इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केलं। बीड लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी काँग्रेसच्या खासदार रजनीताई पाटील उपस्थित होत्या। आपला विजय निश्चित असल्याचं सांगत 4 जूनला आम्ही विजयाचं शक्तीप्रदर्शन करणार असल्याचा विश्वास सोनावणेंनी यावेळी व्यक्त केला। नंदुरबार लोकसभेच्या भाजप उमेदवार खासदार हिना गावित यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यांनी 3 उमेदवारी अर्ज दाखल केलेत। जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करत त्यांनी उमेदवारी अर्ज भरला। मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला। उमेदवारी अर्ज भरताना स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते। ही निवडणूक गावकी भावकीची नसून देशहिताची आहे। सलग 3ऱ्यांदा विजय होणारच असा विश्वास बारणेंनी व्यक्त केला।